श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला नवीन सुरुवात करते। भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात घडलेला अत्यंत अद्भुत चमत्कार सांगणार आहे। बराच वेळ जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखे वाटते, जेव्हा आपल्याला आपण स्वतःच हरल्यासारखे वाटते, नशीब साथ देत नसते, जवळ काहीच नसते, या परिस्थितीत जेव्हा आपण स्वामी सेवा करतो, तेव्हा हे स्वामी भक्तांची संकटे कशी दूर करतात, भक्तांच्या भक्तीला ते कसे धावून येतात आणि आपल्या भक्तांचे नशीब हे कसे बदलतात, हे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा अनुभव, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जे चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव आहे अकलूज येथील स्वामी सेवेकरी ताई सो अश्विनी देशमुख या ताईंचं। या ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी अश्विनी स्वामी मार्गात आल्यानंतर माझे बदललेले आयुष्य आणि याच आयुष्यात स्वामींनी घडवलेली ही लीला मला आज श्री स्वामी समर्थ चॅनेलमध्ये सांगण्यास भेटत आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांची खूप आभारी आहे। ताई म्हणतात, मी पहिल्यापासूनच खूप नास्तिक, देवधर्म यासोबत माझा खूप किंवा जास्त असा काही संबंध नव्हता। मात्र माझी आई खूप धार्मिक होती, तिला देवाशिवाय काही सुचत नसेल, तिच्यासाठी कधीतरी देवापुढे हात जोडले असतील, मात्र ते श्रद्धेने किंवा मनापासून असे कधीच नव्हते। पण माझी आई नेहमी देवाला सांगत असायची, माझ्या मुलीला कधीतरी साक्षात्कार द्या आणि तिला कधीतरी तुमच्या सेवेत घ्या। पण मी मात्र तिच्यावर असायची। लहानपणी अत्यंत छान गेलं। आई बाबा, घरातले सगळेच माझे खूप लाड करायचे। घरची परिस्थिती उत्तम होती। सर्वच छान असताना माझं वय वाढत गेले। मी 22 वर्षाची झाली आणि मग बाबा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले। मात्र मी स्वतः एका मुलासोबत विवाह जुळवून ठेवला होता आणि मग माझ्या घरच्यांना आणि माझा खूप मोठा वाद झाला। मी त्यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं। जेव्हा ही गोष्ट घरी बाबांना समजली, त्यांनी मला सरळ घराच्या बाहेर काढले। मग मी घरातून निघून गेली। मी माझ्या नवऱ्यासोबत माझा नवीन संसार थाटू लागले। लग्न झालं, आम्ही आमच्या गावी गेलो। तिथे 2 वर्ष राहिलं। माझा नवरा अनिल याचं आणि माझं खूप भांडण होऊ लागले। नवरा दररोज दारू पिऊन येऊ लागला, मला त्रास देऊ लागला, कारण आता जबाबदारी आली, प्रेम संपून गेलं, त्याला मला सांभाळायचं नव्हतं, तो मला त्रास देऊ लागला, मारू लागला। मग आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आमचा डिवोर्स झाला। खरे तर त्यांच्यासाठी त्यांचे घरचे होते, पण माझ्यासमोर प्रश्न होता, आता मी कुठे जाऊ? बाबांकडे जाण्याची हिंमत नव्हती आणि तो मार्गही नव्हता। आता मला कुणाचा आधार नव्हता। खूप विचार केल्यानंतर आपण एकटेच राहायचं असं मी ठरवलं। त्यावेळी काहीच नव्हते। माझ्या कानात छोटी छोटी 2 सोन्याची कानातले होते। मी ते मोडली आणि त्यातून काही पैसे आले। त्यातले काही पैसे हे मी रूमच्या भाड्यासाठी दिले, डिपॉझिट दिले आणि काही पैशांचा थोडंसं सामान घेतलं। सुरुवातीला मला वाटलं मी जॉब करेन, काहीतरी नोकरी करेल आणि त्यातून 4 पैसे कमवेन। मी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला सुरुवात केली, पण कुठेच माझं सिलेक्शन होईना, कारण मला अनुभव काहीच नव्हता। कुणीच मला कामावर घेतलं नाही। त्या काळात मी पूर्णपणे खचली, डिप्रेशनमध्ये गेले आणि सगळ्यांना माहिती असेल की आपण एकदा डिप्रेशनमध्ये गेलो तर त्यातून बाहेर पडणं किंवा त्यातून बाहेर येणं खूप कठीण असते, जे माझे झाले।
आता मी सर्व काही गमावले होते. माझ्याकडे काहीच नव्हते. अक्षरशः मी एकटीच बडबडायची. मी रात्रभर जागायची. त्या काळात माझ्या एका मैत्रिणीला माझी कंडिशन समजली आणि ती मला भेटण्यासाठी आली. माझी ती सिच्युएशन बघून ती माझ्यासोबत 2 दिवस राहिली. मला तिने खूप समजावलं, पण माझ्यात काहीच सुधारणा होत नव्हती. मला थोडं फ्रेश वाटावं, काहीतरी वेगळं म्हणून ती मला एका मंदिरात घेऊन गेली. मी पहिल्यांदाच या मंदिरात गेली आणि नकळत मी तिथे हात जोडले. ते मंदिर होते स्वामी समर्थांचं. स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्यावर माझ्या तोंडात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ मंत्र बाहेर आला आणि त्या मंत्रानं माझ्या शरीरात एक उत्सर्गपूर्ण माझ्या शरीरात एक एनर्जी आली. माझी मैत्रीण पूजा ती मला सांगत होती, तू म्हणतेस ना माझा कुणीच राहिला नाही, तर हे बघ, ज्यांच्याकडे तुला घेऊन आलेली आहे आजपासून ते फक्त तुझे, ते तुला मार्ग दाखवतील. तू फक्त मनापासून त्यांची सेवा कर, त्यांचं नामस्मरण कर. कारण माझी मैत्रीण स्वामींच्या परमभक्त होती. त्या दिवशी तिने तिच्या पैशामधून मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान ग्रंथ घेऊन दिला. त्या ग्रंथाचं नाव होतं सारामृत. आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन नैवेद्य घेतले आणि घरी आलो. त्यांच्या दुसऱ्याच दिवशी माझी मैत्रीण तिची प्रापंचिक कामे करून त्यामुळे ती निघून गेली. जाताना तिने मला 1000 रुपये दिले, तर ते 1000 रुपये मला काही दिवस तरी पुरवायचे होते. आता पुन्हा मी एकटी बसून काय करायचं? मी सारामृत वाचू लागली. मग मला सारामृत वाचून झाल्यावर त्या पूर्ण ग्रंथामध्ये स्वामींचं सारं मला स्वामींची सेवेची गोडी लागली. मग मी स्वामी सेवा करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक केली. दिवस रात्र सारामृत वाचायची. मी दिवस रात्र स्वामींचा जप करायची. मी दिवस रात्र महाराजांचा तारक मंत्र म्हणायची. स्वामींचा एक फोटो घरात आणला आणि मग मी स्वामी सेवेची सुरुवात केली. आता आधीपासून मला थोडं बरं वाटत होतं. घरातही प्रसन्न वाटत होतं. आधी मी एकटी होती, पण आता स्वामी आल्यानंतर मला कोणी सोबत असल्यासारखं वाटत होतं. त्यांच्यासोबत मला एक ठिकाणी कामही मिळालं. जिथे मी काम करत होती तिथे कापसाच्या वाती बनवण्याचं काम होतं. मात्र महिन्याला फक्त 700 रुपये मिळायचे. त्यात घरभाडं, लाईट बिल, सामान हे काही होत नव्हतं. महिना अखेर माझ्याकडे काहीच उरत नव्हते. तरी 6 महिने काम केल्यानंतर मी अक्षरशः थकले. लोकांची उदारी वाढली, कर्ज वाढलं. एक दिवशी स्वामींच्या मठात गेले. स्वामींना अगदी भेटण्यासाठी गेले. तिथे स्वामींशी खूप भांडले. तुम्ही म्हणता ना की तुम्ही फक्त सेवा करा, मी तुमच्या पाठीशी राहील. मग मी दिवस रात्र तुमची सेवा करत आहे. तुम्ही माझ्या पाठीशी का नाही? तुम्ही म्हणता ना भिवू नकोस, मी आहे. मग माझ्यासोबत स्वामी तुम्ही का नाही? आणि मी रडले. स्वामींना मी माझ्या आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी सांगत होते. मी स्वामींशी बोलले, भांडले, खूप रडले आणि मग त्यानंतर मठातून घरी येण्यास निघाले. खरं तर वाटेत एक औदुंबर झाड होतं. त्या दिवशी ऊन थोडं जास्तच होतं. माझ्या डोक्यावरती येऊन सारख्या आल्याने डोक्यावर मात्र अंधारा आला आणि मग मी त्या औदुंबर खाली जाऊन बसले. 5 मिनिटे तिथे बसले आणि मग पुन्हा घरी जावं म्हणून मी औदुंबरच्या झाडावर यायला निघाले. इतक्यात माझ्या पायांच्या बाजूला झाडाखाली 100 रुपयांची आणि 20 रुपयांची नोट मिळाली. खरे तर तिथे येणारा जाणारा कुणीच नव्हतं. मग हे पैसे कसे आले विचार करत असताना कदाचित स्वामींची मदत समजून असे म्हणून मी ते पैसे घेतले आणि मग मी घरी आल्यावरती एका डब्यात ठेवून दिले. त्यानंतर काही दिवस गेले. मला मार्ग काही सापडत नव्हता. पण त्या दिवशी गुरुवार होता. मी स्वामींच्या मठातून येत असताना एक बाजार लागतो. त्या बाजारामध्ये एका व्यक्तीच्या शेजारी असंख्य लोकांची गर्दी होती. ही गर्दी कसली आहे हे पाहावी म्हणून मी तिथे गेले. तर एक व्यक्ती काही मशीन विकत होती. त्यातील एक मशीन बटाटा सोलण्याची होती, एक मशीन बटाट्याचे वेफर्स बनवण्याची होती, एक मशीन ही कांदा चिरण्याची होती. लहान सहान मशीन
त्यांच्याकडे होत्या आणि त्या घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती. त्यातील एक मशीन मला खूप आवडली, जी बटाटे सोलूनही काढू शकते आणि बटाट्याचे वेपर्सही बनवू शकते. का माहिती नाही, पण मला ती मशीन घेण्याची इच्छा झाली आणि तिची किंमत बरोबर 120 रुपये होते. मी झटकन त्यांना सांगितले की ही मी एक मशीन मला द्या आणि मग मी 120 रुपये त्यांना दिले आणि ती मशीन घरी आणली. त्या दिवशी अचानक स्वामींनी मार्ग दाखवल्याप्रमाणे मला असं वाटलं की आपण आता इथून व्यवसाय करायला सुरुवात करू. मी त्या दिवशी 80 रुपयाचे 8 किलो बटाटे विकत आणले. त्याच दरम्यान बटाट्याचा भाव खूप कमी होता, त्यामुळे 80 रुपयाचे 8 किलो बटाटे मिळाले. ते बटाटे सोलून मी त्याचे वेपर्स करण्याचे ठरवले. 2-3 दिवसाच्या प्रक्रियेनंतर बनलेले वेपर्स आजूबाजूच्या दुकानामध्ये घेऊन गेले. 3 दुकानामध्ये 8 किलो बटाट्याचे वेपर्स अगदी माझे अर्ध्या तासात संपून गेले. मग त्यातून मला थोडासा नफा झाला. आता आपण हेच काम करूया ठरवले. मी वेपर्स बनवत असताना फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची, म्हणजे तारक मंत्र म्हणायचे. मी तारक तीर्थीय बनवायचे आणि तारक तीर्थीय बनल्यानंतर ते तारक तीर्थ आहे ते बटाट्याच्या पाण्यामध्ये मी सोडायचे. म्हणजे जेव्हा तुरटी मिश्रित पाणी बटाट्यामध्ये घालायची तेव्हा त्यामध्ये मी अर्धा झाकण किंवा 1 झाकण तरी तारक तीर्थ घालायची. तर त्यामध्ये माझ्या स्वामींचा आशीर्वाद असावा, स्वामींची साथ असावी. बस मला एवढंच वाटायचं. तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ हे मी त्या बटाट्यांसाठी वापरायची आणि मग वेपर्स बनवण्याचे काम सुरू करायचे. असे काही महिने गेले. 2 वर्ष व्यवसाय केल्यानंतर मला 1 लाखाचा नफा झाला. आता आपण जोड व्यवसाय काहीतरी करूया म्हणून मी वाटाणे, फुटाणे, थोडासा फराळी चिवडा असेही काही प्रोडक्ट ठेवायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मला लोकांची मदत मिळू लागली. सुरुवातीला 4 बायका, 8 बायका आणि मग त्यांच्यानंतर काहीच महिन्यात मी 16 बायका कामावर ठेवले. आता व्याप वाढत गेला, खूप वाढत गेला. लोकांची मागणी वाढत गेली. मला कळेच नाही की एवढे कसं माझ्या हातून झाले. मग मी छोटीशी स्वतःची कंपनी सुरू केली. त्या कंपनीमध्ये मला खूप चांगला नफा मिळाला. अगदी त्या कंपनीत देखील मी आवर्जून जाऊन काही प्रोडक्ट बनवले जातात तिथे तारक तीर्थ त्या प्रोडक्टमध्ये आवर्जून वापरायची आणि दिवसभर प्रत्येक कंपनीमध्ये मी तारक मंत्र लावायची. ताई म्हणतात, कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल किंवा वेड्यासारखं वाटेल, पण खरं सांगते, मी प्रत्येक सेकंदाला फक्त आणि फक्त स्वामींचे नाव घ्यायचे, तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतरच्या गोष्टींना सुरुवात करायची. आपण म्हणतो ते आपल्यासाठी काही तर एखादी गोष्ट नक्की असते, ती केल्यावर किंवा म्हटल्यावर आपल्याला ती गोष्ट मिळते. असं माझ्या आयुष्यामध्ये लकी असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तारक मंत्र. हा मंत्र म्हटल्यानंतर मला फळ मिळायचे. हा मंत्र म्हटल्यानंतर कुणीतरी सोबत असल्यासारखे वाटायचे. हा मंत्र म्हटल्यानंतर माझ्या आयुष्याला एक वळण मिळालं. मी तारक मंत्राचे पाठ करायला सुरुवात करायचे आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं ते मिळत जायचे. त्या 120 रुपयाच्या मशीनपासून केलेली सुरुवात आज माझ्या स्वतःच्या 3 कंपन्या आहेत आणि 3 कंपन्यांचा सेल हा चांगलाच होत आहे. प्रत्येक ठिकाणी कामासाठी असंख्य लोक ठेवलेली आहेत आणि फक्त माझ्या आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आहे. स्वामींनी मार्ग दाखवला. 120 रुपये म्हणजे स्वामींचा आशीर्वाद होता. त्यातून घेतलेली एक छोटीशी मशीन आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची झालेली प्रगती. माझ्या आईलाही नेहमी वाटायचं की मी कधीतरी देवधर्मात यावे. कदाचित तिच्यासाठी देखील स्वामींनी मला त्यांच्याकडे ओढले असावे. आयुष्यात असंख्य प्रसंग आले, पण मी त्यातून स्वामींनी मला सावरले. स्वामींनी मला तारले आणि माझ्या आयुष्याच्या प्रवासाला फक्त आणि फक्त स्वामींनी मला सांभाळले. मी एक शून्य होते, मी 0 होते. एका 0ला स्वामींनी हिरो केलं. खरंच स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आज मी प्रत्येकाला सांगते की तारक मंत्र म्हणा,
तारक तीर्थ बनवा. व्यसन असेल, दुःख असेल, त्रास असेल, आजार असेल, सगळं काही दूर करण्याची क्षमता कशात असेल तर ते तारक तीर्थ आहे. कारण माझ्या आयुष्यात सोनं झालं आणि प्रत्येकाला स्वामी सेवेबद्दल, स्वामींच्या माहितीबद्दल आवर्जून सांगत असते. मी जिथे जाते तिथे देखील माझ्या प्रोडक्ट सेल करताना त्या प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला स्वामींबद्दल सांगत असते. स्वामी सेवा वाढवण्याचे कार्य करते आणि मग त्यानंतर मी माझी जी काही सेल असेल तर मी करत असते. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच या ताईंचा अनुभव मनाला लागणारा अत्यंत अद्भुत होता. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये आणि पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचे काही अनुभव असतील तर आपल्या चॅनेलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.